नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. जेम्स क्लिअर यांचं पुस्तक ॲटॉमिक हॅबिट्स, म्हणजे मराठीत म्हणायचं तर अणुसवयी. हो. आणि याची मुख्य कल्पनाच खूप आकर्षक आहे की अगदी छोट्या छोट्या सातत्यपूर्ण सवयी कशा आपल्या आयुष्यात मोठे अनपेक्षित बदल घडवतात. बरोबर. लहान बदल, मोठे परिणाम. हे ऐकायला खूप सोपं वाटतं. पण आज आपण जरा खोलात जाऊन बघूया की या अणुसवयी नक्की कशा प्रकारे काम करतात. नक्कीच. म्हणजे केवळ संकल्पना नाही, तर त्यामागचं शास्त्र काय आहे आणि त्याचा वापर आपण कसा करू शकतो यावर बोलूया. तर मग सुरुवात करूया. अणुसवयी म्हणजे नेमकं काय? इथून. या इतक्या लहान सवयी महत्वाच्या का? कारण त्या आपल्या रोजच्या जगण्याचा अक्षरशः एक अदृश्य भाग असतात. इतक्या लहान की आपण त्याकडे लक्षही देत नाही अनेकदा. अणू इतक्या लहान, म्हणूनच ॲटॉमिक. अगदी. पण जसे अनेक अणू एकत्र येऊन काहीतरी मोठं तयार होतं, तसंच या लहान लहान सवयी मिळून आपलं व्यक्तिमत्व, आपली जीवनशैली घडवतात, कळत नकळत. आणि इथेच मग तो 1% सुधारण्याचा नियम येतो, बरोबर? हो. रोज फक्त थोडंसं 1% चांगलं होणं. हो. आणि हीच तर खरी गंमत आहे. अनेकांना वाटतं काय होणार 1%ने, पण हे चक्रवाढ व्याजासारखं आहे. रोज 1% सुधारणा केली तर वर्षभरात आपण जवळजवळ 37 पटीने सुधारतो. बापरे, 37 पट. हो. पण याचा उलटा परिणामही तितकाच धोकादायक आहे. रोज 1% जरी घसरण झाली तरी वर्षभरात आपण जवळजवळ शून्यावर येतो. म्हणजे हे बदल इतके हळू होतात की लक्षात येत नाहीत पटकन. बरोबर. आणि म्हणूनच त्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त असते. चांगल्या किंवा वाईट दोन्ही सवयी हळूहळूच परिणाम दाखवतात. मग प्रश्न येतो की या सवयी, चांगल्या सवयी जाणीवपूर्वक कशा लावायच्या. त्यासाठी ते 4 नियम सांगितलेत पुस्तकात. संकेत, आकर्षण. हो. संकेत क्यू, आकर्षण क्रेविंग, प्रतिसाद रिस्पॉन्स आणि बक्षीस रिवॉर्ड. कोणतीही सवय या चक्रातून जाते. पहिला म्हणजे संकेत, म्हणजे एखादा ट्रिगर जो सवय सुरू करतो. अगदी. मग येतं आकर्षण, ती गोष्ट करण्याची तीव्र इच्छा. त्यानंतर आपण प्रत्यक्ष कृती करतो, तो झाला प्रतिसाद. आणि शेवटी मिळतं बक्षीस, म्हणजे समाधान किंवा फायदा, ज्यामुळे मेंदूला ती कृती परत करण्याची प्रेरणा मिळते. यातलं आकर्षण निर्माण करणं आणि प्रतिसाद सोपा करणं हे जरा जास्त महत्वाचं वाटतंय. समजा व्यायाम करायची सवय लावायची आहे, जी अनेकांना कंटाळवाणी किंवा अवघड वाटते. बरोबर. इथेच तर पुस्तकातले सल्ले उपयोगी पडतात. नियम काय सांगतो? चांगली सवय स्पष्ट, आकर्षक, सोपी आणि समाधानकारक बनवा. सोपी कशी बनवायची? 5 मिनिटं व्यायाम करून. हो, अगदी. सुरुवात लहान करायची, फक्त 5 मिनिटं. किंवा प्रतिसाद सोपा करायचा म्हणजे काय, तर व्यायामाचे कपडे आदल्या रात्रीच काढून ठेवणं, म्हणजे सकाळी विचार करावा लागत नाही. अच्छा, म्हणजे तयारी करून ठेवायची. आणि आकर्षक. आकर्षक बनवण्यासाठी व्यायामाच्या वेळी आवडतं संगीत ऐकणं किंवा व्यायामानंतर स्वतःला आवडणारी एखादी हेल्दी गोष्ट बक्षीस म्हणून देणं, जसं की एखादी स्मूदी. मुद्दा हा की सुरुवात करायला कमीत कमी कष्ट पडावेत. आणि याचबरोबर तो ओळखीवर आधारित सवयीचा मुद्दा पण खूप महत्वाचा वाटला. म्हणजे मी रोज वाचन करणार असं म्हणण्याऐवजी मी एक वाचक आहे असं मानणं. अगदी. कारण काय होतं ना, जेव्हा आपण एखादी सवय आपल्या ओळखीशी जोडतो तेव्हा ती जास्त प्रभावी ठरते. आपलं ध्येय काय मिळवायचं यापेक्षा कोण बनायचं हे असायला हवं. म्हणजे स्वतःलाच तसं बघायला सुरुवात करायची. हो, कारण मग आपल्या कृती त्या ओळखीला साजेशा असाव्या लागतात. मी एक निरोगी व्यक्ती आहे असं मानलं की मग जंक फूड टाळणं किंवा व्यायाम करणं हे जास्त नैसर्गिक वाटायला लागतं. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आणि मग ह्या ओळखीला कृतीत आणायला सवयींची शृंखला किंवा हॅबिट स्टॅकिंग मदत करते का? म्हणजे एका सवयीला दुसरी जोडणं. नक्कीच. ही एक अत्यंत प्रभावी पद्धत आहे. जी सवय तुम्हाला आधीच लागलेली आहे तिच्या लगेच नंतर नवीन सवय जोडून टाकायची. उदाहरणार्थ, जसं की सकाळी चहा प्यायल्यावर मी 5 मिनिटं ध्यान करणार किंवा दात घासल्यावर लगेच 10 पुशअप्स मारणार. अच्छा, म्हणजे नवीन सवयीसाठी वेगळा स्लॉट शोधायची गरज नाही. बरोबर. ती जुन्या सवयीच्या ओघात होऊन जाते. यामुळे सुरुवात करणं सोपं होतं. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय महत्वाचं लक्षात ठेवायचं? लहान बदलांची शक्ती तर आहेच. हो, ते तर आहेच. पण त्यासोबतच केवळ ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी प्रक्रियेवर, म्हणजे आपल्या रोजच्या सिस्टमवर लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे.
चांगली सिस्टम असेल तर ध्येय आपोआप साध्य होतात. म्हणजे फक्त इच्छाशक्ती पुरेशी नाही, तर योग्य प्रणाली हवी. अगदी. आणि आपलं वातावरण, आपलं आजूबाजूचं एन्व्हायरमेंट हे सवयींवर खूप परिणाम करतं. त्यामुळे त्यात जाणीवपूर्वक बदल करणं सुद्धा फायद्याचं ठरतं. थोडक्यात सांगायचं तर लहान सातत्यपूर्ण कृती, योग्य प्रणाली आणि आपल्या ओळखीशी जोडलेल्या सवयी हे सगळं मिळून यश मिळवून देऊ शकतं. बरोबर. आणि जाता जाता एक विचार. आपण पाहिलं की ध्येयांपेक्षा प्रक्रियेवर, त्या रोजच्या छोट्या कृतींवर लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे. हो, पण आजच्या जगात जिथे आपल्याला सगळ्या गोष्टींचे रिझल्ट्स लगेच हवे असतात, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हवं असतं, तिथे या हळू, सातत्यपूर्ण, अगदी जवळपास अदृश्य वाटणाऱ्या बदलांवर विश्वास ठेवणं आणि टिकून राहणं हे किती आव्हानात्मक असू शकतं, नाही का? खरंय. याचा विचार करायला हवा नक्कीच.